पुराण परंपरेत गोदावरी नदीचे नाभिस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगाखेड येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर व स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे अस्थि विसर्जन घाट परिसरातील पवित्र गोदावरी नदीच्या पात्रात गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजता अत्यंत भावनिक वातावरणात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थीचे विसर्जन करण्यात आले। नुकतेच विमान अपघातात निधन झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे अखेरचे दर्शन परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेता यावे यासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांचे अस्थि कलश मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी परभणी जिल्ह्यात दाखल झाले होते। मंगळवारी व बुधवारी 2 दिवस जिल्ह्यातील गावागावात अस्थि कलश घेऊन गेलेले रथ गुरुवार रोजी दुपारी गंगाखेड शहरात आले असता पुराण परंपरेनुसार नाभिस्थान मानले जात असलेल्या गंगाखेड शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रात अस्थि विसर्जन केल्यास मृतात्म्यास शांती, सद्गती व मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा असल्यामुळे अस्थि कलशाची विधिवत पूजा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेश विटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे, ॲडव्होकेट मिथिलेश केंद्रे, सुनील चौधरी, प्रणित खजे, अशोक जोशी आदींच्या हस्ते गोदावरी नदी पात्रात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थीचे विसर्जन करण्यात आले।